नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्लोबल इंडेक्स MSCI या इंडेक्सच्या चेंजेसबद्दल बोलणार आहोत आणि या चेंजेसमुळे कोणत्या कंपनीमध्ये इनफ्लो आणि कोणत्या कंपनीमध्ये आउटफ्लो पाहायला मिळू शकते ते पण आपण पुढे बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण या व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. MSCI रेजिक पेटीएम फोर्टिस अमॉंग दोज स्टॉक्स सेट फॉर इनफ्लोज, टाटा एलेक्सी मे सी आउटफ्लो. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, MSCI याच्या इंडेक्समध्ये जे चेंजेस होणार आहे ते लागू होणार आहे मंडे 24 नोव्हेंबर 2025 ला मार्केट बंद झाल्यानंतर. म्हणजे मित्रांनो, हे जे चेंजेस आहे हे लागू झाले आहे 25 नोव्हेंबर 2025 म्हणजे आजपासून. आणि मित्रांनो, जर आपण चेंजेस बघितले तर फोर्टिज 197 कम्युनिकेशन्स म्हणजे पेटीएम, GE, वर्नोआ, TND आणि सिमेन्स एनर्जी इंडिया या 4 कंपन्या MSCI इंडिया स्टँडर्ड इंडेक्समध्ये ॲड झाल्या आहे. आणि मित्रांनो, तसेच टाटा ग्रुपची कंपनी टाटा एलेक्सी लिमिटेड आणि PSU कंपनी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपन्या स्टँडर्ड इंडेक्समधून रिमूव्ह झाल्या आहे आणि MSCIच्या स्मॉल कॅप इंडेक्समध्ये ॲड झाल्या आहे. तसेच मित्रांनो, MSCI यांनी घोषणा केली की 8 कंपन्यांची वेटेज इन्क्रीज झाले आहे, तसेच 6 कंपन्यांची वेटेज डिक्रीज झाले आहे. आणि मित्रांनो, इंडियाचा ओव्हरऑल वेटेज MSCI स्टँडर्ड इंडेक्समध्ये वाढला आहे 15.5% ने 15.6% आणि टोटल नंबर ऑफ रिप्रेझेंटेड कंपनीज सुद्धा वाढल्या आहे. 161 कंपनीवरून आता झाल्या आहे 163 कंपन्या. आणि मित्रांनो, MSCI इंडेक्समध्ये ज्या कंपन्यांचे वेटेज वाढले आहे त्यामध्ये एशियन पेंट्स, अपोलो हॉस्पिटल्स, लुपिन, SRF, सुझलॉन एनर्जी, येस बँक, अल्केम लॅबोरेटरीज आणि ज्युबिलंट फूड वर्क्स या कंपन्यांचे नाव इन्क्लूड आहे. आणि MSCI इंडेक्समधून ज्या कंपन्यांचे वेटेज कमी झाले आहे त्यामध्ये संवर्धना, मदरसन, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज, REC, झायडस लाईफ सायन्सेस, भारत फोर्ज आणि कोफोर्ज पाल्मोलिव्ह इंडिया या कंपन्यांचे नाव इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, ब्रोकरेजचा असा अनुमान आहे की या चेंजेसमुळे फोर्टिस हेल्थकेअरमध्ये 436 मिलियनचा इनफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. पेटीएममध्ये 424 मिलियनचा इनफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच GE, वर्नोआ, TND मध्ये 351 मिलियन $चा इनफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. सिमेन्स एनर्जी इंडियामध्ये 252 मिलियन $चा इनफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच टाटा एलेक्सीमधून 162 मिलियन $चा आउटफ्लो पाहायला मिळू शकतो आणि कॉनकॉरमधून 146 मिलियन $चा आउटफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, ब्रोकरेजचा अनुमान आहे की या चेंजेसमुळे एशियन पेंट्समध्ये 95 मिलियन $चा इनफ्लो पाहायला मिळू शकतो. अपोलो हॉस्पिटल्समध्ये 41 मिलियन $चा इनफ्लो पाहायला मिळू शकतो. लुपिनमध्ये 35 मिलियन $चा इनफ्लो पाहायला मिळू शकतो. SRF लिमिटेडमध्ये 34 मिलियन $चा इनफ्लो पाहायला मिळू शकतो. सुझलॉन एनर्जीमध्ये 30 मिलियन $चा इनफ्लो पाहायला मिळू शकतो. येस बँक लिमिटेडमध्ये 28 मिलियन $चा इनफ्लो पाहायला मिळू शकतो. अल्केम लॅब्समध्ये 27
मिलियन $चा इन्फ्लो पाहायला मिळू शकतो आणि ज्युबिलंट फूडवर्कमध्ये 15 मिलियन $चा इन्फ्लो पाहायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, ब्रोकरेजचा अनुमान आहे की या MSCI इंडेक्समध्ये जे चेंजेस होणार आहे त्यामुळे आपल्याला संवर्धना मदरसन या कंपनीमधून 53 मिलियन $चा आउटफ्लो पाहायला मिळू शकतो. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज मधून 51 मिलियन $चा आउटफ्लो पाहायला मिळू शकतो. REC या कंपनीमधून 47 मिलियन $चा आउटफ्लो पाहायला मिळू शकतो. झायडस लाईफ सायन्सेसमध्ये 45 मिलियन $चा आउटफ्लो पाहायला मिळू शकतो. भारत फोर्ज या कंपनीमध्ये 31 मिलियन $चा आउटफ्लो पाहायला मिळू शकतो आणि कोलगेट पाल्मोलिव्ह इंडियामधून 29 मिलियन $चा आउटफ्लो पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, जर आपण MSCI याचा स्मॉल कॅप इंडेक्स बघितला तर त्यामध्ये टाटा ग्रुपची कंपनी टाटा एल्क्सी लिमिटेड आणि कॉनकॉर म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या 2 कंपन्या तर इन्क्लूड होणारच आहे. त्याचसोबत ACC, हनीवेल ऑटोमेशन, लीला पॅलेसेस हॉटेल्स अँड ब्लू जेट हेल्थकेअर या कंपन्या MSCIच्या स्मॉल कॅप इंडेक्समध्ये ॲड होणार आहे. आणि MSCIच्या स्मॉल कॅप इंडेक्समधून काही कंपन्या बाहेर होणार आहे, ज्यामध्ये रेस्टॉरंट ब्रँड्स, एशिया रेन इंडस्ट्रीज, रेमंड, बालाजी, अमाइन्स, क्वेस कॉर्प आणि त्यासोबत खूप साऱ्या कंपन्या आहे ज्या MSCIच्या स्मॉल कॅप इंडेक्समधून बाहेर होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की ग्लोबल इंडेक्स MSCIच्या वेगवेगळ्या इंडायसेसमध्ये कोणत्या कंपन्या बाहेर होणार आहे, तसेच कोणत्या कंपन्या या इंडेक्सच्या कोणत्या इंडेक्समध्ये ॲड होणार आहे, ही पूर्ण इन्फॉर्मेशन आपण बघितली आहे. आणि मित्रांनो, हे चेंजेस आजपासून म्हणजे 25 नोव्हेंबर 2025 पासून लागू झाले आहे. तसेच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पण बघितले की या चेंजेसमुळे ब्रोकरेजचा काय अनुमान आहे की कोणत्या कंपन्यांमध्ये इनफ्लो आणि कोणत्या कंपन्यांमधून आउटफ्लो पाहायला मिळू शकतो, ते पण आपण बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.